आदरणीय मुळे शास्त्रीजी यांनी उल्लेख केलेल्या दुसऱ्या ज्ञानसूर्यांचं आशीर्वचन आपण आता इथं श्रवण करणार आहोत. परमपूज्य मंदाताई गंधे यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि आपण त्यांचं या निमित्तानं आशीर्वचन श्रवण करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. भगवान श्री व्यास यांच्या पूजेचा आजचा दिवस आहे. व्यास जगद्गुरूंच्या पैकीच एक आहेत, म्हणून याला गुरुपौर्णिमेच्या ऐवजी अधिक समर्पक नाव व्यासपूजनाचा दिवस असं आहे. व्यास पौर्णिमा आहे आजची. वैदिक संस्कृतीप्रमाणे आज चातुर्मासाला प्रारंभ होतो आहे. तपश्चर्येचा भगवद आराधनेचा कालावधी चातुर्मास आहे. त्याचा आज प्रारंभ परवा झाला आषाढी एकादशीच्या दिवशी. ज्यांनी तो त्या दिवशी केला नसेल, काही कारणाने प्रारंभ राहून गेला असेल, त्यांना चातुर्मासाचा प्रारंभ करण्याचा आजचा दुसरा मुहूर्त आहे. आपण समजू आज चातुर्मासाला प्रारंभ झाला आहे. व्रते वैकल्ये भगवद आराधनेकरता जे जे साधन प्रारंभ करायचं असेल त्याचा गुरुस्मरणपूर्वक आज आरंभ करावा. कोणी जप करील, कोणी काही ग्रंथ वाचन करील. संकल्पपूर्वक त्यांनी श्री गुरुच्या स्मरणाने सुरुवात करावी. मी आजपासून आता भगवद्गीता वाचणार आहे. 18ही अध्याय रोज वाचणार आहे असा संकल्प गुरूंच्या समोर करावा आणि वाचनाला सुरुवात करावी. खंड न पडू देताना 4 महिने प्रतिदिन श्रीमद भगवद्गीता वाचन करावी. मी जप करणार आहे असं म्हणावं. चातुर्मासात जपाचा मंत्र आपण प्रवचनाच्या प्रारंभी म्हटलं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे एक उपनिषद आहे. एक मंत्राचं एक उपनिषद आहे. त्याचं नाव कलिसंतरण उपनिषद असं आहे. 4 युग आहेत. कृत किंवा सत्ययुग पहिलं, त्रेतायुग दुसरं, द्वापर युग तिसरं आणि 4थं कलियुग आहे. हे 3 होऊन गेले, 4थं सध्या सुरू आहे. सर्वात पवित्र पुण्यकर्म करविणारं कृतयुग सत्ययुग होतं. हळूहळू पावित्र्य कमी होत गेलं. त्रेतायुगात ते आणखीन कमी झालं.
इतकं पाप राहिलं तर प्रजा सुखी नाही राहू शकत. मग त्या पाप कालावधीमध्येही प्रजेचं सुख बिघडू नये यासाठी भगवान नारायणाने अवतार घेतला. तो अवतार श्रीराम अवतार आहे. नुसत्या त्या अवताराच्या कार्याने ही जनता नाही सुधारली. म्हणून विविधतेने आकर्षित करून त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी पुढच्या युगात, द्वापर युगात कृष्ण अवतार झाला. पुष्कळशी सुधारले माणसं, पण त्यातही बट्टा लागला, यादवी माजली, आपापसातच लोक संघर्ष करू लागले. हे सगळं निस्तरण्याचं सामर्थ्य शांत स्वभावाच्या रामाला नाही जमलं असं समजू आपण. आणि म्हणून कृष्ण अवतार विविध रंगी झाला. मग सुधारले का सगळे द्वापर युगात? नाही. माणसाचे दोष निर्मूल होण्या इतकं सोपं नाहीये. दोष कलियुगात अधिक वाढले. कलियुगातला सर्वात घातक दोष अश्रद्धा हा आहे. धर्मावर, धर्म कार्यावर जनतेची श्रद्धा नाही राहिली. असं नाही गेलं तर काय बिघडेल हा प्रश्न तयार झाला. करून का खरंच होणार आहे का हा दुसरा प्रश्न. या काळात कुठे सगळ्यांना एवढं जमतं का अशी तिसरी मांडणी झाली विचारांची. तरीही संत सत्पुरुष भगवंत जनता दुरुस्त करण्याची खटपट थांबवित नाहीत. आणि ईश्वराने, वेदांचा निर्माता ईश्वरच आहे. त्या ईश्वराने आणखीन एक उपनिषद काढलं. कलियुगाचे दोष चिकटू नयेत, माणसं अधिकाधिक भ्रष्ट होऊ नयेत. ते ज्या प्रमाणात अधिक भ्रष्ट होतील त्या प्रमाणात अधिक दुःखी होतील. हे विचारवंताच्या आणि सार्वभौम असलेल्या ईश्वराच्या लक्षात आलं. म्हणून आता पुन्हा दोष निघू नयेत. निघालेले असतील ते दोष आता उग्र होऊ नयेत. याची व्यवस्था, याचा बंदोबस्त करण्यासाठी कलिसंतरण असं उपनिषद तयार झालं. ईश्वराच्या मुखाने निर्माण झालं. कली म्हणजे कलियुग. संतरण उत्तम रीतीने, उत्तम मार्गाने त्यातून तरून जायचंय. दोष अंगी लागू द्यायचे नाही. याची व्यवस्था एका नाममंत्राने होते. तो नाममंत्र हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. रामाच्या नावाने चित्त संतुलित राहतं. त्याच्या चित्ताला आराम होतो. आराम पावलेल्या चित्ताला विविधतेने परमार्थ उमजतो. सुरुवात हरे रामने आणि मंत्राचा शेवट हरे कृष्णने आहे. हरी म्हणजे विष्णू, त्याचा पहिला अवतार राम आणि दुसरा अवतार कृष्ण. म्हणजे आपण बोलतोय त्या संदर्भातला पहिला राम आहे, दुसरा कृष्ण आहे. हे दोन्ही नावाचा एकूण 32 अक्षरांचा हा मंत्र आहे. याचं नाव माला मंत्र. 8 अक्षरांचा, 2 चरणांचा म्हणजे 16 अक्षरांचा मंत्र अनुष्टुप छंदात आहे. 32 अक्षराचा हा मंत्र फार लांब आहे मंत्र. याचं नाव माला मंत्र आहे. एवढे राम आणि कृष्णाची 2 नावे जर जपली तर कलियुगातील दोष लागत नाही. असत्य भाषण करणे हा कलियुगाचा दोष आहे. धर्माचा उच्छेद करणे हा महत्वाचा दोषच आहे.
तो कलियुगात जबरदस्त झाला आहे. आपण आपल्याकडेच पाहावं, आपलाच अभ्यास करावा. कळेल की आपली धर्मावर श्रद्धा नाही आणि अधर्माने वागत असताना आपल्याला काही भय वाटत नाही. दान करताना एक मंत्र आहे, भिया देयम ह्रिया देयम. आपण दान करीत नाही याची लाज वाटावी म्हणून लाज वाटून दान करावं, म्हणजे देत नाही याची लाज वाटावी. ह्रिया देयम, वागत नाही, दान धर्म करीत नाही, याने आपण अधोगतीला जाऊ अशी भीती चित्तात असावी. भिया देयम. आपलं सामर्थ्य, ऐहिक सामर्थ्य, धनधर दौलतीचं सांपत्तिक स्थिती किती आहे याचा विचार करून द्यावं. करोडोंची संपत्ती आहे, भिक्षेला कोणी आलं तर एवढं वाटीभर कणिक नेऊन घालतो, त्याला धर्माची भीती नाहीये. आपल्या सामर्थ्यापेक्षा जास्त दान करण्याची हिंमत ठेवावी, संकल्प तसा करावा. मी न करीन तर मला धर्मदंड करील ही भीती असावी. भिया देयम, आपलं सामर्थ्य पाहून दान करावं. श्रिया देयम, हे उपनिषदाने केलेले उपदेशातले 3 वाक्य आहे. भिया देयम, धर्माची भीती असावी, आपली संपत्ती आपल्या पुरतीच भोगण्यासाठी नसते हे त्याचं विधान ध्यानात ठेवावं आणि दान करत जावं. किती करावं? आपल्या सामर्थ्यापेक्षा जास्त करावं, म्हणजे तसा संकल्प ठेवावा. आपण एकच व्यक्ती जीव घालू शकतो, पण लक्ष भोजनाची हिंमत ठेवावी, संकल्प तसाच करावा. 1.25 लाख लोक जीव घालू आपण. दान श्रिया देयम, आपलं ऐहिक सामर्थ्य, आर्थिक सामर्थ्य किती आहे त्यापेक्षा अधिक देण्याची उमेद ठेवावी. श्रिया, आपल्या सामर्थ्यानुरूप द्यावं आणि धर्मदंड करील आपल्याला अशी भीती बाळगावी दान न केलं तर. धर्माचं पालन कलियुगात कमी झालंय, हा कलियुगाचा मोठा दोष आहे. कलियुग खूप दोषसंपन्न झालं आणि म्हणून कलियुगामध्ये तरुण जाण्याची अत्यंत साधनाची गरज निर्माण झाली. म्हणून उपनिषद निर्माण झालं, त्याचं नाव कलिसंतरण उपनिषद असं आहे. एकच मंत्राचं हे उपनिषद आहे. तो मंत्र एकदा म्हणून मग मी पुढे जाते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मूळ व्यक्ती विष्णू आहे, त्याचा जन्म उद्धरण्यासाठी पहिला अवतार राम आणि दुसरा कृष्ण. 2 अवतार पाहिजे का त्याला? एवढ्याच साठी आहे. रामाने चित्त संतुलित राहतं आणि कृष्ण म्हटल्याने ते बहकत नाही, सतत पांगत राहतं मन. उदाहरण 1, मी बाजारात जाते, कपडे आणायला, साड्या घ्यायला गेले. माझ्या पुढे 50-500 साड्याचा ढीग त्या दुकानदाराने टाकला. तरी मी त्या साड्यांच्या कपाटाकडे भिरी पाहतच राहते. असं हे मन आहे. समोर किती उपलब्ध झालं तरी त्याच्यात संतोष नाही, तो आणखीन पाहतच राहतो. मनाचं हे चांचल्य सुख लाभू देत नाही आणि म्हणून आराम मिळालेल्या चित्ताचा आराम टिकवण्याकरता लक्ष पांगू नये याची व्यवस्था करावी. म्हणून मंत्राचा दुसरा अर्थ कृष्ण आहे. हरे राम हे विष्णू तुझा राम अवतार कळला मला आणि म्हणून चित्त आराम पावलं.
तरी ते चित्ताच्या गुणधर्माचा परिणाम म्हणून भरकटतच राहील. म्हणून तुझा दुसरा अवतार माझ्या मनाला आवरून धरू कृष्ण नावाचा अर्धा मंत्र आहे. याप्रमाणे चित्ताचा आराम आणि त्याचं पांगणे बंद होणे एवढं झालं म्हणजे ह्या मंत्राने आपलं कल्याण व्यवस्थितपणे होणार आहे याची शंका नको, याबद्दल अश्रद्धा नको. खूप सोपं आहे. कलियुगात धार्मिक कृत्य करण्याचं माणसाचं मानसिक सामर्थ्य जवळजवळ संपत आलंय. अशा वेळी फार कठीण साधनं सांगून उपयोग नाही. म्हणून कलिसंतरणामध्ये कलीच्या दोषातून बाहेर पडण्यासाठी राम आणि कृष्ण यांची नावे म्हणा. हरे राम हरे राम, हरे कृष्ण. कलिसंतरण संतरण सोयीने प्रभावी या प्रकारचं ते संतरण मंत्र हरे राम हा आहे. या मंत्राने आपण उद्धरून जाऊ, यात शंका कोणी ठेवू नये. कलिसंतरण मंत्र हरे राम ह्या मंत्राचं उपनिषद आहे. उपनिषद आहे म्हणजे प्रत्यक्ष वेदच आहे हा. आणि वेदाने सांगितलंय त्याच्यात अन्यथा होत नाही. अन्यथा होतं माणसाच्या बोलण्यामध्ये. वेदाने सांगितलंय त्याच्यात त्याहून विपरीत काही घडत नाही. म्हणून वेदांना अपौरुषेय म्हणतात. माणसाच्या बोलण्यात विचारामध्ये दोष असतो. आपण पाहतोय सध्याच्या काळात खूप पुढारी भाषणं करतात. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात TV वर त्या भाषणावर खूप टीका होते. मग जो ते काल बोलला त्याला म्हणावं लागतं मला असं नव्हतं म्हणायचं. माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नाही. त्याला आपले शब्द चुकीने बोलले गेले आहेत हे मान्य करून द्यावं लागतं. तो पौरुषेय पुरुषाचा माणसाच्या अंगी असलेला दोष आहे. त्याचं एकाएकी बिनचूक काही होत नाही. हा कलीचाच दोष आहे. सत्य नाही राहत. असत्य हा कलीचा दोष आहे. अश्रद्धा, असत्य, धर्माचा उच्छेद हे कलियुगामध्ये. कारण काही असेल तर जो दिवस जातो तसा 6 विकार या निर्माण झालेल्या वस्तूंमध्ये असतो. निर्माण होणे पहिलं क्रिया आहे. दुसरं हळूहळू वाढत जातं. तिसरं त्याच्यात बदल होत चालतात. आणि शेवटी बदल होताना शेवटचा बदल नष्ट होणे हा आहे. हे षड्विकार आहेत. हे कलियुगामध्ये प्रबळ आहेत. आणि म्हणून हेही दोष लागू नयेत. निर्माण करण्यापर्यंत काम करावं, थांबावं नाही. वाढवू देतो. एका शिवीने सुरुवात केली की दुसरी येतेच. ती आणखीन उग्र होते. आणि शेवटी शिवी देणाराचा नाश होतो. लोक त्याला दोष देत राहतात, टीका करतात. शेवटी टीकेचा परिणाम त्याला शाप मिळतो आणि संपूर्ण त्याचं चरित्र नष्ट होऊन जातं. हे कलियुगात घडतं. याचा बंदोबस्त राम जसे आपलं जीवन पूर्ण करून गेले तशा धर्मकार्याने आपलं जीवन परिपूर्ण व्हावं म्हणून रामाने सुरुवात करायची. मंत्राची सुरुवात रामाने आहे. मंत्राचा शेवट कृष्णाने आहे. विविध रंगी पण निर्दोष प्रकारचं आचरण करून आपलं कल्याण करावं. कलिसंतरण नाही. अश्रद्धा, आपली धर्मावर श्रद्धा नाही. ज्याची धर्मावर श्रद्धा नाही तो माणूसच नाही. श्रद्धेने केलं की माणसाचं जीवन
भरकटत नाही. श्रद्धा त्याला आवळून ठेवते. आणि म्हणून आपला धर्माचं पालन आपण बळकटपणे करीत राहू याचा बंदोबस्त रामाने आयुष्यभर धर्माचरण केलं. कृष्णानेही केलं. देवाचे सर्व अवतार धर्माचरणाचा बंदोबस्त ठेवावा याच्यासाठी आहेत. ते रामकृष्णाने केले. आपला तो आदर्श राहावा म्हणून त्यांचं नाम अखंड आठवावं, हा मंत्र म्हणावा. हा चातुर्मासाचा मंत्र आहे. एकादशीचा मंत्र जय जय राम कृष्ण हरी आहे, जो तुकोबांना त्यांच्या गुरूंनी दिला. बाबाजी चैतन्य सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. तुकोबांना त्यांच्या गुरुकडून मिळालेला विठोबाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी. तो एकादशीच्या दिवशी जपावा. कोणताही मंत्र कोणत्याही दिवशी जपल्याने काही दोष नाही लागत, पण त्यातले त्यात औचित्यपूर्ण एकादशीचा मंत्र जो वारकऱ्यांनी शिरोधार्य मानला आहे रामकृष्ण हरी. आपले काका सुद्धा पहा, काही झालं म्हणजे रामकृष्ण हरी म्हणतात. तो वारकऱ्यांचा तुकोबांना मिळालेला मंत्र आहे. तो त्यांच्या सद्गुरूंनी दिलेला आहे. मंत्र नेहमी सद्गुरूंनी सांगावा. त्यांच्या मुखातून आलंय त्याला बळ प्राप्त होतं. अधिकार पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होत. मी एक लहानशी गोष्ट सांगते. आमच्या ओळखीच्या एक जणाने काहीतरी गुन्हा केला. अमरावतीतली गोष्ट आहे. इतका गुन्हा केला की पोलीसवाले त्याला धरून घेऊन गेले. त्याला कैदखान्यामध्ये 2 वर्ष कोंडून ठेवलं. आमचा नेहमीचा घरोबा वाईट वाटलं, आपला हा माणूस कैदेत आहे. पण त्याच्यावर वाईट परिस्थिती आली तरी आपल्या मैत्रीचा का त्याग करा. म्हणून मी एक दिवस ठरवलं त्याला जाऊन भेटावं. मला फुरसतीची वेळ सायंकाळी 5 वाजून 6 वाजेपर्यंत होती. म्हणून मी 5 ते 6 ही वेळ निवडली. गेले कैदखान्याकडे. मोठ्या जाड गजाचं फाटक, त्याला त्याच्यापेक्षा भक्कम ताकदीचं एक मोठं कुलूप, त्याहून मोठ्या ताकदीचा एक द्वाररक्षक त्या कुलपाच्या जवळ उभा, त्याच्या कमरेला बंदूक लावलेली. आता दार बंद आहे, कुलूप बंद आहे. मला आत गेल्याशिवाय त्याची भेट कशी होईल. म्हणून मी तिथे त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हटलं, भाऊ जरा दार उघडाव, मला आत जायचंय. त्याने काही ऐकल्यासारखं दाखवलं नाही. मला वाटलं याला ऐकू नाही गेलं माझं बोलणं. पुन्हा म्हटलं, भाऊ जरा दार उघडता का, मला आत जायचंय. तो वेगळ्याच नजरेने माझ्याकडे पाहायला लागला. म्हटलं, अमुक अमुक व्यक्तीला मला भेटायचंय, तर कृपा करून दार उघडा. नाही उघडलं त्याने. मला वाटलं 3दा बोलून याला ऐकू नाही येत, हा बहिरा असावा. तेवढ्यात मी फाटकाकडे तोंड करून उभी, रस्ता माझ्या पाठीकडे आहे. त्या रस्त्यावरून कोणीतरी येतोय. त्याच्या बुटाचा चालताना पावलांचा आवाज आला. तो आवाज ऐकल्याबरोबर यांनी बंदूक सरळ केली, ताठ उभा राहिला. म्हटलं, हा बहिरा नाहीये, याला ते बुटाचे आवाज ऐकू आलेत. मग मी इतक्या जवळून बोलते तर त्याला काही कळत कसं नाही. तेवढ्यात तो ज्याचे बूट वाजत होते जवळ आला. यांनी बंदूक सरळ केलीच होती, हात ताठ उभा राहिला. त्याला मराठीत अटेन्शन झाला. तो मी म्हटलं, याला सगळं समजतंय, फक्त भाऊ दार उघडा हेच वाक्य याला नाही कळलं. तो जवळ आल्याबरोबर म्हणतोय, तो कोण साहेब आला तो.
खोलो यांनी पटकन ते किल्ल्याचा जोडगा बाहेर काढला, त्यातली नक्की कोणती किल्ली आहे ती काढली, ते कुलूप उघडलं, त्या बूटवाल्याला आत घेतलं, पुन्हा कुलूप लावलं आणि पुन्हा तसाच उभा राहिला पहिल्यासारखा. मी चौकशी केली. मी म्हणते भाऊ भाऊ म्हणण्याचा उपयोग नाही झाला. दार उघडा जरा, मला आत जायचंय. नाही कळलं त्याला. यांनी फक्त खोलो म्हटलं आणि त्यांनी दार उघडलं. त्याच्या खोलो शब्दात एक अधिकार आहे, एक त्या अधिकाराने त्याला सामर्थ्य आलंय. मी चौकशी केली, हा कोण माणूस आला की त्याला दार उघडून मिळालं. मला कळलं तो जेलर होता. अधिकाराशिवाय शब्दांना सामर्थ्य येत नाही. म्हणून आपण आपल्या मनाने जेव्हा नाम म्हणतो तेव्हा देव बहिरा असल्यासारखा वागतो. म्हणून अधिकाराने घ्यावं नाम. म्हणून अधिकाराने युक्त असलेलं नाम गुरुमुखातून येतं. गुरुचं सामर्थ्य त्या मंत्राला चिकटलेलं असतं. तो प्रभावी होतो मंत्र. म्हणून आपल्याला आवडतं म्हणून हे नाव मी म्हणतो, यापेक्षा हे माझ्या गुरुनी सांगितलंय म्हणाला म्हणून म्हणतो. या साधनेचा परिणाम देव जागा होतो, त्याला ऐकू येतं आणि तो आपलं काम करतो. म्हणून गुरुमुखीचे अक्षर म्हणजे शब्द, या रूपाचं नाम म्हणावं. माझ्या गुरुनी मला जय जय विठोबा रखुमाई दिलं. तुम्हाला काय दिलं? श्रीराम जय राम जय जय राम. काही तुलना नाही. गुरुमुखातून दगड धोंडा जरी काही नाव आलं तरी त्याचं सामर्थ्य आहे हे लक्षात ठेवा. व्यक्तीचं सामर्थ्य त्याच्या शब्दात येतं. एखाद्या वेळेला आई आपल्या बाळाला बदमाश कुठलं म्हणते ना, पण ते रडत नाही. त्या बदमाश शब्दामध्ये प्रेम जाणवतं. मी त्याला सोन्या म्हणून हाक मारते तरी माझ्याजवळ ते बाळ येत नाही. आई बदमाश म्हणते तरी तिला चिकटतं जाऊन ते. काय शब्दांचं सामर्थ्य आहे. परिणाम. सामर्थ्य म्हणजे परिणाम करण्याची ताकद असणे. देवावर आपण काय म्हणतो याचा परिणाम व्हावा. मग ते त्या आईच्या प्रेमाने जसं पोरग काही शब्द आले तरी बिथरत नाही, त्याला वाईट वाटत नाही, तो त्याचं प्रेम कायम ठेवतो. तसं देवाने आपल्याबद्दलचं प्रेम कायम ठेवावं. तर प्रेमाने त्याला काहीही हाक मारा. कलिसंतरण उपनिषद सांगतं, हरे म्हणजे हे विष्णू, तू राम आहेस. मी तुझं राम नाम म्हणतो. हरे राम. पुन्हा पुन्हा राम राम म्हणतो. राम राम हरे हरे. मला दुसरंही एक नाम तुझं आवडतं आणि म्हणून हरे कृष्ण हा मंत्र मी 4 महिने म्हणणार. 4 महिन्यात एकदा म्हटलेलं तरी तुला ऐकू येईल ना रे. अशा प्रेमाने हा मंत्र जपावा. कलिसंतरण, कलीतून तरुण जाऊ, कली दोष लागणार नाहीत. आपली धर्मश्रद्धा बळकट होईल. अवताराचं सामर्थ्य आपल्याला मान्य होईल. आणि हे अवतार रामकृष्ण कोणाकोणाला पावले ते आठवेल आपल्याला. आणि तसे आपण म्हटलं तर आपल्यालाही तो पावेल. ही श्रद्धा बळकट होईल. हरे राम हा मंत्र म्हणावा. मग जय जय रामकृष्ण हरी म्हटलं तरी चालेल, जय जय विठोबा रखुमाई म्हटलं तरी चालेल. आपला प्रेमाचा अधिकार त्या शब्दांना जोडावा आणि श्रद्धेने प्रेमाने नाम म्हणावं. हरे राम
राम राम हरे हरे. कोणते कोणते दोष जातील, असत्य भाषण करणे बंद होईल. आपण आपण सत्यवादी होऊ, आपण सश्रद्ध होऊ. यो यश्रद्ध स एव सहा. आपली धर्मावर श्रद्धा असली तर आपण धार्मिक होऊन जाऊ. नामावर श्रद्धा असेल तर आपण नामसाधक होऊन जाऊ. ज्ञानावर श्रद्धा असेल तर आपल्याला ज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल. श्रद्धा बळकट होईल, डळमळीत राहणार नाही. ते तर कोणी काही धर्माने वागत नाही, त्यांची मस्त मिजाज चालली आहे. मी धर्म एक दिवसही बिघडवीत नाही, माझी का अशी दशा. हा दोष अश्रद्धा आहे. आपल्याला फळ मिळालं नाही म्हणून त्या मंत्रात सामर्थ्य कमी आहे अशी अश्रद्धा होऊ नये. मंत्र सज्जनाने शोधलाय, साधूंनी निवडलाय आणि आपल्याला संतांनी उपदेशिला आहे. याप्रमाणे श्रद्धावान व्हावं. नाममंत्र कोणताही साधन सत्य सदा बोलावे. सांगे गुरु आणि आपुला बाप. खोटे भाषण करता सज्जन म्हणतात ते महापाप. असत्य भाषण करणे हे महापाप आहे. हे आपल्याला आपल्या आईबापाने आपल्या लहान वयात शिकवलंय. तरी पोरं खोटं बोलतायत. तेच मोठे होतात खोटं बोलत बोलत. म्हणून मोठेही माणसं खोटं बोलतात. असत्य भाषण. भगवंताचं स्वरूपच सत्य आहे म्हणून त्याला सत्यच फक्त प्रिय आहे. कशाचं बोलण्यातला असो, चालण्यातला असो, असत्य तो खपवून घेत नाही. त्याचं खपवून घेत नाही म्हणजे काय, तो अप्रसन्न होतो. अप्रसन्न होतो याचा अर्थ आपल्या भल्याविषयी त्याचा समज दुर्बळ ठरतो. आणि आपल्या भल्याबद्दल ईश्वराचा संकल्प जर दुर्बळ झाला तर आपल्याला कोण तारेल असा विचार करावा आणि सत्य सदा बोलावे. परमात्म्याविषयी बोलणं हे सत्य असतं. परमार्थाविषयी बोलणं सत्य असतं. प्रपंचातलं काहीही खरं बोला, त्याचं फळ असत्याचं मिळतं. प्रपंचच असत्य आहे, त्याच्यात मी सत्य बोलतो हे वाक्यच नाही बरोबर. प्रपंचातलं काहीही बोला ते असत्यच आहे. मुळात प्रपंच असत्य आहे. म्हणून सत्य बोलायचं असेल तर असत्य प्रपंचाला सत्य परमात्म्याचं नाव लावून बोला. रामकृष्ण हरी, मी काही बोलतोय जरा सांगू का असं म्हणावं. एखाद्याशी बोलायचं आहे आपल्याला, रामकृष्ण हरी म्हणावं. बोलू का मी आता तुमच्याशी, आपण हो म्हणावं. म्हणजे तो बोलेल. रामकृष्ण हरीने त्यांनी सुरुवात केली आहे. इथून पुढे तो जे काही बोलेल ते सगळं सत्य होऊन जाईल. देव आणि देवाचं नाव एवढं सत्य आहे जगात. हे संत सत्पुरुष आपले गुरुदेव आपल्याला नेहमी असं सांगतायत. आणि नाम सदा बोलावे. देवा इतकंच त्याचं नाम सत्य आहे, म्हणजे परिणामकारक आहे. नामाची व्युत्पत्ती नेहमी सत्याबद्दलच सांगते. राम रमयती रमते इति रामः. स्वतः रमलेला असतो, कधी तळमळ नाही रामाच्या जीवनात, म्हणून त्याचं नाव राम आहे. रामाच्या आधी राम शब्द होता. विष्णू सहस्रनाम राम अवताराच्या आधीपासून आहे. विष्णू सहस्रनामात राम नाव आहे एक. दशरथाला विचारलं, तुम्ही तुमच्या पोराचं नाव राम ठेवलं, आता आम्ही ठेवतो, तुम्हाला कोणी सांगितलं तू पोराचं नाव राम ठेव? आता आम्ही तुमची कॉपी करतो आणि आमच्या पोराचं नाव राम ठेवतो. दशरथाने उत्तर दिलं,
मला पोरग होण्याच्या आधीपासून राम शब्द आहे. त्याचा अर्थ मला माझ्या गुरुदेवांनी सांगितला आहे. अर्थपूर्ण असं ते नाम आहे. माझं पोरग तसं व्हावं म्हणून मी त्याचं नाव राम ठेवलंय. राम काही दशरथाने निर्माण केलेला शब्द नाही. त्यांच्या पोराचं नाव राम आहे म्हणून नव्हे, ते विष्णूचं नाम आहे. विष्णू सहस्रनामातलं नाम आहे ते. राम विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः. राम हा शब्द हा फार जुना आहे. सर्व सद्गुण संपन्न व्यक्तीचं नाव राम असावं. आपल्याला आपलं पोरग तसं व्हावं वाटत असेल तर राम नाव ठेवावं. धातूच तसा आहे, रम धातू आहे. रम जर साधं चालवलं तर रमते, आणि दुसऱ्याला रमवितो म्हणून प्रयोजक करून चालवलं तर रमयते इति रामः. अशीच व्युत्पत्ती रमा नावाची आहे. रमा नावाची व्युत्पत्ती याच प्रकारची आहे. रमयती इति रमा. जिच्याकडे पाहून, जिचा आवाज ऐकून करमणूक झाल्यासारखं होतं, रमणूक झाल्यासारखं होतं. थोडंसं बाजूला जाऊन सांगते. एक शब्द करमणूक आहे. करमणुकीचा कार्यक्रम असतो. नाचणे, गाणे, नकला करणे इत्यादी, ज्याच्यात परमार्थ काहीच नाही. शरीराला थोडा वेळपर्यंत काहीतरी दुःखातून बाजूला ओढण्याचा तो प्रकार आहे. मूळ शब्द रमणूक आहे, जो अंतःकरणाशी संबंधित आहे. अंतःकरण इकडे तिकडे गडबड करणार नाही. त्याला एकाच ठिकाणी शांत ठेवण्याची व्यवस्था म्हणजे रमणूक. त्याला क लावलाय. कशाची सुरुवात जर क ने केली तर क किंवा कु, क ची बाराखडी सुरुवातीत वापरली गेली तर त्याचा अर्थ मूळ शब्दाचा विडंबन असा अर्थ आहे. ते हलकं झालं, त्याचं औदार्य कमी झालं, त्याच्यातली सज्जनता कमी झाली. करमणूक म्हणजे उत्तम प्रकारचं मन स्थिर ठेवणारा कार्यक्रम. करमणूक नाही, रमणूक आहे. आणि तो अभद्र प्रकारे व्हायला लागला की त्याचं नाव करमणूक होतं. क आणि कु हे दोन मूळ अर्थाला वाईटपणा आणणारे प्रत्यय आहेत. ते करमणुकीचे कार्यक्रम म्हणण्यापेक्षा रमणुकीचे म्हणावं. चंचल मनाला स्थिर करण्याचे कार्यक्रम. आणि ते रामाचा नावाचा मंत्र म्हणणे हाच आहे. म्हणून हरे राम हा मंत्र रमणूक करणारा आहे आणि रामाचे नाटक करणे हा करमणुकीचा आहे. जेणेकरून इंद्रियांना बरं वाटतं ती करमणूक, जेणेकरून चित्ताला बरं वाटतं ती रमणूक. हरे राम हा मंत्र चित्ताला आरामदायी आहे. रमयती चित्तम इति रामः असं म्हणून हरे राम मंत्र म्हणावा. चातुर्मासाचा मंत्र आहे. कलिसंतरण उपनिषदच ह्या मंत्राचं आहे. उपनिषद म्हणजे प्रत्यक्ष वेद. वेद रामाच्या नामाचा महिमा सांगतोय. क आणि कुचा उपयोग वाईट अर्थाने होतो. एक गोष्ट आहे, ऐकली असेल आपण कधी. एका मराठी पुरुषाचं लग्न झालं. त्याची बायको उत्तर प्रदेशी, मराठी महाराष्ट्रातलं पोरं आहे आणि त्याची वधू UP मधली आहे.
तिची हिंदी भाषा, याची मराठी भाषा, एकाचे उत्तर एकानं ये. हा काय बोलतो तिला कळत नाही, ती काय म्हणते याला कळत नाही, पण विवाह होऊन एकत्र आले. फारसा शिकलेला नव्हता पोरगा, त्याला काही फारसे संस्कार नव्हते, म्हणून बाप त्याला काय वारंवार सूचना करीत राहायचा. अमुक परिस्थितीत असं असं वाग, तसं तसं वाग. एक दिवस भाषा शिकवली त्या बापाने त्याला, आणि हे आत्ता मी बोलले असं सांगितलं. कशालाही क लावला, कू लावला, क बाराखडीतलं अक्षर लावलं की त्याचा अभद्र अर्थ होतो. त्यांनी ते पाठ केलं. क किंवा कुने सुरुवात ज्या शब्दाची झाली त्या शब्दाचा परिणाम वाईट आहे, ते चांगलं नव्हे, शुभ नव्हे. एवढं पाठ केलं. सासूरवाडी गेला. पहिली दिवाळ सणाला गेला. तिथे त्याच्या सासूरवाडी यांचा जावई येतोय म्हणून खूप गर्दी जमली. वेटाळातली गर्दी जमली. या रामलालचा जावई कसा आहे पाहू म्हणून गर्दी जमली पाहायला. हा जावई तिथे पोहोचला. चांगला नटला बिटला होता. गेला तिथे. खूप बायका जमल्या होत्या, खूप पुरुष होते वेटाळातले. आणि त्याच्या सासूरवाडी मधल्या लोकांनी म्हटलं, आओ कुंवरजी. आता वर म्हणजे न पती, नवरा. त्यांनी कुंवरजी म्हटलं. वराला खू लावून ते बोलले, म्हणून याला वाटलं मला यांनी वाईट म्हटलं. तो म्हणाला, मी सुवर आहे, तुम्ही मला कुंवर का म्हणता? तो हमने क्या कहना चाहिए, त्यांनी विचारलं. कुंवर की जगह मुझे सुवर कहो, चांगलंय का हे? अर्थाचा अनर्थ होतो. सत्य बोलायचं असेल तर शब्दांचे अर्थ कळावे लागतात, म्हणजे चुका होत नाही. मुद्दा संपला माझा. कचा प्रत्यय सुरुवातीला शब्दाच्या आला की त्याचा अर्थ वाईट असा होतो. भाषा शिकावी. भाषेतून परमार्थ निर्दोष होत राहतो. अशी भाषा शिकून राम मंत्र शिकावा. हरे, हरीचं संबोधन आहे. हरीचा अर्थ विष्णू असा आहे. हरे राम, आणि तोच राम झाला. जो विष्णू तो तू राम. मी तुझं नाम म्हणतो आहे, तू कृष्ण आहे. हरीच कृष्ण झाला आहे, म्हणून रामाच्या सोबत कृष्णाचीही आठवण करतोय. याप्रमाणे मी आता हा राम मंत्र चातुर्मासभर कोणाला नियम करायचे असतील तर कलिसंतरण उपनिषद रोज म्हणत जा. सकाळ, संध्याकाळ, दुपार, जेव्हा मनाला फुरसत होईल तेव्हा, आणि नसेल तर मनाची फुरसत करून घ्या. आणि हरे राम मंत्र सोपा जपा रे, कठीण नाही. सगळे शब्द हरे सोपा आहे, कृष्ण सोपा आहे, त्याहून राम सोपा आहे. स्वल्प, सोपे, फुकाचे असं काही असेल तर राम शब्द आहे, तो म्हणायला काही अडचण नाही. आणि एक लक्षात ठेवा, ते माझं मत आहे. ज्याने आपल्या जिवंतपणात राम म्हटलं नाही त्याच्यासाठी शेवटी लोकांना म्हणावं लागतं. आपल्यासाठी लोकांना का त्रास देता? आपला मंत्र आपण जपूनच ठेवावा, तो कायम उपयोगाचा राहील. शेवटी आपल्याला पोहोचवणारे राम म्हणूनच उचलतात. ते राम म्हणून उचलतात त्याचं कारण आहे, त्यांना माहीत आहे यांनी याच्यापूर्वी कधी म्हटलं नाहीये. आता जाता जाता त्याला ऐकवून देऊ हे म्हणायला पाहिजे होतं, त्यांनी नाही म्हटलं, म्हणून
शेजारी पाजारी बेटाळातले किंवा आप्त त्याची कीव करतात आणि त्याच्यासाठी स्वतः म्हणून देतात. तो मरून पडला, त्याची इंद्रिय बंद झाली, आता त्याला त्याचा काय उपयोग आहे? इंद्रिय होऊ द्या बंद, चैतन्य बंद होत नाही. आणि म्हणून प्रेत पडलं असले तरी त्याच्याजवळ देवाचा मंत्र म्हणावा, नाम म्हणावं, त्याचं चैतन्य गेलेलं नाही. आलाय ओघात मुद्दा म्हणून सांगते, तर आपला विषय नाही आत्ता बोलायचा. प्राण्याचा जीव गेल्यानंतर काही वेळपर्यंत ते चैतन्य त्या देहाभोवती फिरत राहतं, लक्षात ठेवा. त्याला देहाची इतकी सवय झाली आहे, देहासक्ती त्याची बळावलेली असते, म्हणून त्याचा देह सुटलेला त्याला आवडत नाही आणि तो त्या प्रेताभोवती, शवाच्या भोवती हा माझा देह आहे समजून फिरत राहतो. वैद्यकीय व्यवसायाचे लोकांना माहीत आहे, जीव गेल्यानंतर काही वेळा जर उपाय करता आला, भौतिक उपाय, तर तो जिवंत होतो. काही वेळपर्यंत चैतन्य काम करतं. मग मेलेला जिवंत झाला असं म्हणून तो चमत्कार म्हणून नाही पाहायचा. काही पिरियड असा असतोय की शवाच्या भोवती तो देह सोडून गेलेला जीव फिरतच राहतो. किती दिवस फिरतो? कमीत कमी 10 दिवस. म्हणून एवढा काळ सुतूक म्हणून पाळला जातो. 10 दिवस तो स्मशानात त्याचा देह गेला असेल तर तो जीव स्मशानापासून जिथे जीव गेला त्याचं शव पडलेलं होतं तिथपर्यंत फेऱ्या मारत राहतो. त्याच्या फेऱ्या बंद होतात. 12वा 13वा झाल्यानंतर त्याच्या फेऱ्या बंद होतात. त्याच्यावर मेल्यानंतरही संस्कार करावे लागतात. तर तो जीव असतो तिथेच, ते चैतन्य तिथं फिरत राहतं. म्हणून मेलेल्या प्रेत पडलंय त्याचं, त्याला सुद्धा राम जप ऐकवावा, त्याला ऐकू येतो. आणि तेवढा त्याने ऐकला तरी तो सद्गतीला जातो. सद्गतीला जातो म्हणजे प्रेत योनीत जात नाही, अशुभ योनी आहे. तिथून तो पितृलोकात जातो. पितृलोकात गेलं की त्याची पुढची व्यवस्था सुरू होते. कुठे पुन्हा जन्म द्यायचा, कोणत्या प्रकारचा जन्म द्यायचा. समजदार म्हणजे मनुष्याचा त्याला पुन्हा देह द्यायचा की नासमज असलेले अन्य प्राण्याचा त्याला देह द्यायचा, याची सगळी व्यवस्था पितृलोकात होते. म्हणून त्याची पुढची व्यवस्था बरी व्हावी यासाठी त्याला शुभ ठिकाणी म्हणजे पितृलोकात पाठवावं लागतं. त्याच्यासाठी काही कर्मे आहेत, काही जप आहेत. मुद्दा चाललाय. मी म्हटलं ज्याने जिवंत असताना नाही म्हटलं त्याच्यासाठी लोकांना म्हणावं लागतं. शेवटी तो गेल्यावरही का लोकांना त्रास द्यायचा? आपलं आपण का नाही करून ठेवायचं? वाया जात नाही. राममंत्र असा काही नासत नाही. इतके दिवस झाले तो कसा राहील उपयोगाला याची शंका करू नये. मंत्र अविनाशी प्रकार आहे. देवा इतकं त्याचं नाम अविनाशी आहे. म्हणून बालपणात राम राम म्हणून घेतला असेल तरी म्हातारपणात आणि मेल्यावर सुद्धा ते काम करायला उपयुक्त राहतं. जसं काल स्वयंपाक केला पण फ्रीजमध्ये ठेवला तरी आज चांगला राहतो. टिकाऊपणा वाढतो, कालावधी टिकण्याचा वाढतो. या राम मंत्राने, देवाच्या नावाने हे सगळं अविनाशी भावाकडे जात राहतं. म्हणून जप करावा, श्रद्धेने करावे काम. धर्माचरण श्रद्धेने करावं, धर्माने वागावं.
हे कलियुगामध्ये दुर्मिळ होत चाललंय. कलीचे हे दोष आहेत. आपण समजदार आहे, कथा कीर्तन ऐकतो आणि करतो, लोकांना उपदेश करतो. आपण काहीतरी तर वागावं. आणि ते वागताना कलियुगाच्या दोषापासून आपण जाणीवपूर्वक स्वतःला वेगळं ठेवावं. सहजपणे तर होत नाही. स्नान केल्याशिवाय जेवू खाऊ नये, खातो ना रोज, पारोशाने जेवतो आपण. हा दोष आहे कलियुगामधला. मग तो आपण जाणीवपूर्वक विचार करून सोडू शकतो ना. जे दोष आपल्या हाती आहे सोडणे, ते सोडावेत. दान धर्म आपल्या ऐपतीप्रमाणे कमी जास्त असेल, पण दान केल्याशिवाय राहू नये. कशाचाही विषयाचा भोग एकट्याने घेणे हेच पाप आहे. मग जेवण खाण एकट्याने काय करायचं? आताही खेडोपाडी फार छान सवय आहे. कोणी तिथे खेडून जेवत बसला असेल, आपण पोचलो तर या भाऊ या, 2 घास तुम्ही खा माझ्या बरोबर. खेड्याचे लोक अजून धर्मपालन छान करतात. आपण फार शिकलो शहरवासी लोक, आणि ते शिक्षण आपल्याला वाईट आचरणाकडे घेऊन चाललंय. थोडासा एकदा शांत बसावं, रामाचं नाव म्हणावं, चित्त शांत होईल. आणि शांत चित्ताने एकदा आपल्या भविष्याचा विचार करून ठेवावा. मग राम काय आपलं नावही म्हणता येणार नाही, अशा प्रकारच्या योनीत पुन्हा जन्म होईल. त्या योनीत जाऊन बिघडण्यापेक्षा आपल्या वैखरीने चांगले शब्द आत्ता म्हणून घ्यावे. सर्वात चांगला शब्द देवाचं नाम हाच आहे. तू खूप हुशार आहे एवढे म्हणण्याने नाही उद्धार होत. तू राम म्हणते ना, बस तुझा उद्धार नक्की आहे. अधोगती टळेल. उद्धार म्हणजे अधोगती टळेल, यात काही शंका नाही. मुद्दा सुरू केला मी. कलिसंतरण उपनिषद. कलीमध्ये दोष आहे अशक्त भाषण करणे, अश्रद्धेने धर्मावर, देवावर, आईबापावर ते खरं सांगतायत अशी श्रद्धा ठेवावी. ती हल्ली राहत नाही. कलियुगाचा दोष आहे तो. अश्रद्धा असं कशावरून खरं होईल? ते हे असत्य असेल हे वाटणे धर्माविषयीची अश्रद्धा आहे. अश्रद्धा टाळायची. श्रद्धेने जीवन आकार देऊन नीट राहायचं. सत्य बोलायचं. असत्याचा फार दुरुपयोग होतो, आपल्यासाठी वाईट होतं. लहानशी एक गोष्ट सांगते आणि थांबते. एका ठिकाणी एक मनुष्य तीर्थात स्नान करीत उभा होता. नदी होती, गंगेसारखी नदी. तो स्नान करीत उभा आहे. एक गाय धावत आली. तो जिथे स्नान करीत होता त्या किनाऱ्याच्या जवळून गाय पळत चालली. ती गाय भ्यालेली होती. गुरांना कळतं, तिच्या मागे खाटीक धावत होता. तिला ते कळलं, हा मला मारणार आहे, म्हणून ती जीव वाचवायला भयाने पळत होती. नदीच्या काठावर वस्ती फार नव्हती, म्हणून ती गाय जिथे कोणी माणसं उभे नाही अशी जागा पाहून तिकडे पळाली. खाटीक तिला धरायला तिच्या मागे पळतोय. त्याला चुकवून ती पुढे पुढे पळत चालली. तो खाटीक आला. हा स्नान करीत उभा आहे. याला विचारलं त्यांनी, भाऊ इथून एक गाय गेली का? त्यांनी मानेने हो म्हटलं. कुणीकडे गेली? तो अर्घ्य द्यायसाठी पाणी घेऊन असा उभा होता नदीमध्ये. हात जोडले त्यांनी, ते हातातलं पाणी पडून गेलं आणि ओंजळ अशी मिटली. आणि त्यांनी सांगितलं,
हात हात दोन्ही जोडलेले असे ठेवून त्याने असं केलं. ती गाय या दिशेला गेली. त्याने खूण करून सांगितलं. यथासमय त्याचा पुनर्जन्म झाला. त्या जन्मात त्यांनी काहीतरी केली गोष्ट, त्याच्यावर आरोप आला. त्याच्यावर आरोप असा आला की यांनी दोन्ही हातांनी ह्या बाईला चिडवलंय. राजदरबारात त्याची केस गेली. त्याला शिक्षा झाली. दंडापासून याचे दोन्ही हात तोडा. आणि त्याप्रमाणे शिक्षेचा दिवस. गर्दी जमा झाली पाहण्यासाठी आणि त्याचे दोन्ही हात दंडापासून तोडले. तो म्हणाला, या हाताने मी कधी चोरी नाही केली, कशासाठी माझे हात तोडले? चौकशी केली. एका संत पुरुषाने सांगितलं, या जन्मात नाही तुझ्या हाताने काही वाईट केलं, कोणत्या तरी जन्मात केलं आहे. मी काय वाईट केलं हाताने? कोणाचा जीव नाही घेतला, पण कोणाचा तरी जीव घेण्याची व्यवस्था तू केली या हाताने. ती गाय इकडे पळाली, त्या खाटिकाला तू सांगितलं हाताने. ते दोन्ही हात गायीचा जीव जायला कारण ठरलेत, आणि म्हणून तो एक जीव दुखावला गेला. त्याचं फळ तुला मिळतंय हे, म्हणून तुला शिक्षा झाली ती हात तोडण्याची झाली आहे. लक्षात ठेव. अधर्माचं कृत्य खुणेनी नाही, शब्दांनी उच्चारून नाही, प्रत्यक्ष वागणुकीने नाही, तीनही स्तरावर कायिक कर्म, वाचिक कर्म, खुणाने चेष्टा करून कर्म, हे सगळे कर्म दोष देतात. असे दोष माणूस कलियुगात घडोघडी करतो. हे दोष आपल्याला लागू नयेत याचा आधीच बंदोबस्त. अशी रोगाची साथ येणार आहे म्हणून वैद्यकीय क्षेत्रात आधीच इंजेक्शन देतात. त्यांना इनॉक्युलेशन म्हणतात, इंजेक्शन नाही म्हणत. रोग होण्याच्या आधीच बंदोबस्ताची व्यवस्था आहे. अशी आपल्यालाही एक इंजेक्शन आधी देत आहेत साधू लोक. कलिसंतरण मंत्र आधी जपून ठेवा. उद्या हाताने करा, डोळ्याने करा, काय पाप करायचे ते होऊ द्या, त्याचा धाक नाही राहणार आपल्याला. तिसऱ्या वर्षी चष्मा लागतो. डोळ्यांनी कोणत्या तरी जन्मात पाप केलंय ते भोगतोय आता. तिसऱ्या वर्षी चष्मा. ही गंमत नाहीये, हे खरं आहे. आज 3 ते 5 वर्षातले पुष्कळ पोरं चष्मा लागलेली. इतक्या लहान वयात आधू झाले डोळे. नाही, ते या जन्मात नाही, मागच्या जन्मी आधू होण्याची सुरुवात झाली आहे. भारतीय धर्माने तात्कालिक काल जो असतो समोर तेवढा पुरता नाही, चिरंतन कालापुरती आपल्या सुखाची व्यवस्था लावून दिली आहे. ही श्रद्धा कलियुगात बिघडत चालली आहे. ती बिघडू न देणे आपल्या हाती आहे. मला आशीर्वचनासाठी बोलावलंय. ते आशीर्वचन परमपूज्य काका इथे दर्शन देऊन गेलेत. त्या दर्शनात झालं आहे. सत्पुरुषाचं दर्शन हे आपल्याला नाना दोषापासून वाचवतं. याप्रमाणे आपल्याला दर्शन मिळालंय. त्यांचं दर्शन हाच आशीर्वाद आहे. त्याचं भाष्य थोडा वेळपर्यंत मी केलं. हे एवढं जे काही मी बोलले, हा परमपूज्य डॉक्टर काकांचा, सद्गुरू काकांचा मला प्लेबॅक आहे असं समजा. त्यांच्या मनातलंच मी बोलले आहे. सगळ्यांचं शुभम भवतु एवढंच आशीर्वादाचं रूप असतंय. सर्वेत्र सुखिनः सन्तु.
सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वांचा सुखाचा व्यवस्था करणारा हा वेदमंत्र आहे. सर्वे एका धर्मामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय असे शब्द आहेत. आपल्या याच्यात सर्वेत्र सुखीनः सन्तु. वैदिक धर्म महान एवढ्यासाठी आहे, कोणाला वगळीत नाही. आणि तिथे सर्वेत्र म्हणजे फक्त सर्वे म्हणजे माणसंच नव्हे, जेवढे प्राणी आहेत तेही त्याच्यातच आहेत. सर्वेत्र सुखीनः सन्तु. सर्व प्राणी मात्र सगळे जीव सुखी असोत. त्यात भारतीय उल्लेख नाहीये. सर्व जगभर जेवढे जीव आहेत ते सगळे सुखी असोत. इतकं व्यापक विचार संकल्प हा वैदिक धर्म करू ठेवू शकतो. म्हणून वेदावर नितांत श्रद्धा असू द्या. वेदाला असत्य बोलणे माहीत नाहीये आणि लोकात बरं दिसावं म्हणून वेद काही बोलत नाही. जे खरं सत्य असतंय तेवढाचाच तो उपदेश करतो. ही वेदाची महानता आहे. ते वेद माझे आहेत असं समजायचं. त्याच्यातलं वचन मी म्हटलं सर्वेत्र सुखीनः सन्तु. सर्व सुखी हो. जे जे जीव मात्र आहे, जिथे ज्या ज्या देहात चैतन्य आहे ते ते सगळे सुखी होत. सर्वे सन्तु निरामयाः सर्वे निरोगी राहोत. कोणाला कोणतं दुखणं नको. सर्वे भद्राणि पश्यन्तु. भद्र म्हणजे शुभ. सगळ्यांना डोळ्यांनी जे दिसतंय ते शुभ असो. शुभ पाहायला शिका. अशुभ पाहण्याची फार सवय लागली. फट दिसली कुठे काही अशुभ दिसतं का एवढंच पाहत असतो. कोणाचं दार उघडं दिसलं दारावरून चाललो आपण डोकावून पाहतो काय पाहायचं. ते सगळं शुभ पहा. सवय लावावी शुभ पाहण्याची. पण शुभ असेल तर असतंय. शुभ आहे जगामध्ये. अस्ति भाती प्रियम रूपम नामचेत्यंश पंचकम. हे वेद मंत्रातलं वाक्य म्हणते मी. हे जग कसं आहे याला नाम आहे. जगात त्या प्रत्येक गोष्टीला नाम आहे. सामान्य नाम तरी आहेच. आता आपल्याला काही सीता जानकी लक्ष्मी हे नाव हे विशेष नाम आहे. पण स्त्री हे नाम सामान्य नाम आहे. लक्ष्मी असली तरी ती स्त्रीच आहे. द्रौपदी असली तरी तिला स्त्री समजायचं. स्त्री हे सामान्य नाम आहे. सगळ्यांना लागू पडतं ते सामान्य नाम. आणि ओळखीसाठी काही वेगळेपणा दाखवायला विशेष नाम. सीता हे विशेष नाम आहे. ओळखीसाठी 50 महिला आहेत आणि मला एकीला बोलवायचंय. कसं करायचंय हे तर मला विशेषता काही सांगावी लागते. लाल साडी नेसलेली महिला म्हणजे निळ्या साड्या वाऱ्या बाद झाल्या. एकाचा उल्लेख करायची वेळ आली तर विशेषता सांगावी लागते. लाल साड्या नेसलेल्या 10 जणी आहेत, मग त्यातले कोण? म्हणून आणखीन एक विशेषण. जिच्या डोक्यात मोगऱ्याचा गजरा आहे ती लाल साडीवाली म्हणजे बाकीच्या बाद झाल्या. विशेषत्वाने नेहमी संकोच होतो आणि विशेष काढून टाकला की सामान्य सगळ्यांचा समावेश होतो. सर्वेत्र सुखीनः सन्तु. लाल साडीवाल्या भगिनी सुखी असो असं नाही. सर्वेत्र सगळ्याच भगिनी लाल साडी नेसलेली असो, नऊवार साडी नेसलेली असो किंवा पॅन्ट घालून आलेली असो, सर्व भगिनी बस. 50 वर्षाच्या भगिनींनी आता इथे थांबा. त्यांच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम आहे. म्हणजे 50 वर्षाच्या आतल्या बाद झाल्या. संकोच करायचा असेल तर एक एक विशेषण वाढवायचं. 50 वर्षाच्या वरच्या भगिनी ज्या मुरगुडमध्ये राहतात त्यांनी थांबा.
मुरुडमध्ये राहणाऱ्या एक आणखी विशेषण जोडल्यावर अमरावतीकर गेले वाया. एकही नाही उरला त्याच्यात. कल्याण गावची सुद्धा नाही आली त्याच्यात, गेले ते. एक एक विशेषण वाढवीत चला म्हणजे संकोच होतो. ब्रह्म सर्व रूप आहे म्हणून ब्रह्म निर्विशेष आहे, ब्रह्माला विशेषण नाही. हा वेदांताचा भाग आहे. मी पाहतच होते कुठे बोलण्यामध्ये वेदांत डोकावतो की नाही आला, पण तो विशेषण लावलं की संकोच होतो. मंत्र सर्वेत्र सुखिनः सन्तु. सगळेच माणसं प्राणी सगळे, फक्त पुरुष नव्हे, फक्त लहान वयाच्या पोरी नव्हे, सगळेच्या सगळे ज्यांना ज्यांना जीव आहे ते सगळे जिवंत लोक सुखी असोत. आणि ते सगळेजण निरोगी असो. शरीर ज्यांना स्थिरैः अंगैः तुष्टुवांसस्तनूभिर् यशेम देवहितं यदायुः. अशा निरोगी स्वस्थ हातापायांनी आम्ही यज्ञ करणारे हो, देवपूजा करणारे आणि सगळ्यांच्यासाठी शुभ चिंतन करणारे आम्ही हो, असा वेदांनी संकल्प केला आहे. आपल्या वतीने वेद सत्य उपदेश करतो, सत्य बोलतो, एवढी श्रद्धा ठेवावी. वेदो भगवान की जय म्हणत जावं. वेद भगवान आहेत, वेद भगवान आहे. भगवान व्यास भगवान आहेत, शंकराचार्य भगवान आहेत. आपले गुरु शंकराचार्यच आहेत. माझ्या गुरूंचं नाव वासुदेव आहे. असू दे, वासुदेव असलं म्हणून ते काय शंकराचार्य नाही होत का? शंकराचार्य विशिष्ट नावाचे लोकच असतात असं नाही. आपली श्रद्धा पाहिजे. एकच मंत्र म्हणते, संकल्पाचा मंत्र आहे. देवापाशी उभं राहावं आणि एक श्लोक नेहमी म्हणावा. शास्त्रम शारीर मीमांसा, शास्त्रम शारीर मीमांसा. शारीर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र. माझ्या अभ्यासाचं शास्त्र ब्रह्मसूत्र असावं. देवस्तु भगवान स्वयं. माझा देव नारायण, नारायणाला भगवान म्हणतात. माझा देव भगवान असावा म्हणजे नारायण विष्णूच असावा. शास्त्रम शारीर मीमांसा देवस्तु भगवान स्वयं. आचार्य म्हणजे माझे सद्गुरू. आचार्याः शंकराचार्याः. माझे गुरु शंकराचार्यच असावेत. आचार्य शंकराचार्याः हा संकल्प आहे, देवापाशी मागतोय हा. संतु जन्मनी जन्मनी, जन्मोजन्मी माझा आराध्य देव विष्णूच असावा. अभ्यासाचा ग्रंथ ब्रह्मसूत्रेच असावीत. माझे सद्गुरू जन्मोजन्मी शंकराचार्यच असावेत. संतु जन्मनी जन्मनी, जेवढे मी जन्म घेईल त्या सर्व जन्मामध्ये एवढे 3 गोष्टी मला लाभाव्यात असं देवापाशी उभं राहून म्हणायचं. सर्वांनी याच्यावरून एकच लक्षात घ्या, आता शंकराचार्यच गुरु भेटतील ह्या हट्टाने हिंडला तर कधीच नाही गुरु दिसायचे. म्हणून याचं वरून आपण निष्कर्ष काढू, आपल्याला जे गुरु भेटले ते शंकराचार्यच आहेत. हे म्हणणं सोपं होतं आणि हे आयुष्यात प्रॅक्टिकल जमून जातं. कोणीही आपले गुरु शंकराचार्याहून वेगळे असं समजू नये. शंकराचार्य शब्दाचा अर्थ अद्वैत शिकवणारा आचार्य गुरु. अद्वैताचा विचार करणारा माझा गुरु असावा जन्मोजन्मी. आणि हे अद्वैत शिकवण्याचा ग्रंथ, शिकण्याचा ग्रंथ ब्रह्मसूत्रे आहेत. त्याला शारीर मीमांसा नाव आहे दुसरं. ती मला जन्मोजन्मी जमो. या प्रार्थनेसह मी आशीर्वचन थांबवते. सगळ्यांची मनोवृत्ती या प्रकारची होईल
आपल्या सद्गुरूंना प्रत्येकाने शंकराचार्य मानावं. भगवान स्वतः ते. याप्रमाणे या श्रद्धेने आपण तरुण जाऊ म्हणजे जीवन या जन्मी निर्दोष राहील. पुढील जन्मी पाप नसल्या कारणाने चांगला शुभ जन्म मिळेल. अस्तु. माझ्या वतीने ह्या सगळ्या गोष्टीला भगवंतानी आणि परमपूज्य काकांनी तथास्तु म्हणावं. मी थांबते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. सद्गुरु श्री ताई महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कालपासून सुरू असणाऱ्या गुरुपूजन सोहळ्यातील अंतिम सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा सौ स्नेहाताई महाजन यांना मी विनंती करतो की त्यांचा या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ट्रस्टच्या वतीने यथोचित गौरव करावा. सौ स्नेहाताई महाजन, शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा. गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम. ओम मंगलम ओंकारमंगलम. ओम मंगलम ओंकारमंगलम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. कालच्या दिवसामध्ये शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने प्रकाशित होणारे त्रैमासिक भक्तियोग, अमेरिका स्थित वेदांत भास्कर या संस्थेच्या वतीने प्रकाशित होणारा त्रैमासिक वेदांत भास्कर या अंकाचं प्रकाशन संपन्न झालं. या 2 दिवसीय कार्यक्रमाकरिता जे उपस्थित राहिलेले सर्व श्रोते आहेत, साधक आहेत, त्यांचे संयोजन समितीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कालच्या परिसंवादामध्ये ज्यांनी सूत्रसंचालन केलं आणि साधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्या सर्वांचं मी संयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्या ज्या संस्थांनी आम्हाला सहकार्य केलं, त्या समारंभाकरिता ज्यांनी ज्ञात अज्ञात हातांनी सहकार्य केलं त्या सर्व ज्ञात अज्ञात हातांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचं समारोप करण्याकरिता सौ सायली पेंडसे यांना विनंती करतो की त्यांनी पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करावी.